तर गुड मॉर्निंग मित्रांनो, ही आहे आमच्या बोरिंगची मशीन थोडीशी खराब झाली, ते चेक करत होतो. तर रस्त्यातून चाललेली एक छोटीशी मुलगी, तर तिला मी हॅलो केला तर ती पण मला हॅलो करायला लागली लगेच. तर इथं थोडंसं काम करायचं होतं, कारण इथं भरपूर जागा आहे, कुत्री इथून आतमध्ये जातात म्हणून पॅकिंग करून टाकतो बरं. आज इथं काम करता करता पाऊस आला भरपूर म्हणून घरात आलो आतमध्ये. तर मम्मी बोलते तुलाच थोडी वाकडी बसली तर सरळ कर. मग मी सरळ थोडी बसवली नीट पद्धतीत. एवढा सारा काम केल्यानंतर लागली मला भूक. तर बरं जाम लावून खातो ब्रेडला, तर बघते तर त्याचे एक्सपायर झालं जाम. मग काय आता बरं काहीतरी दुसरा करायला लागले उपाय. मग काय घेतला बटर आणि केले टोस्ट बटर सँडविच. तर तेवढ्या त्याला साई मंचुरियन घेऊन मस्त दिसत होते, पण खायचे नव्हते म्हणून. तरी स्त्रीला थोडा जास्तच राग आला, तर लगेच केला तिकडं वाटोला. तर श्रुती मात्र बोलते मला नारळ फोडून दे. मग तिला दिला एक नारळ फोडून. घरातला नारळ एकदम भारी लागतो नारळ, वाव ब्युटिफुल एकदम. मग गेला हनुमान मंदिरामध्ये पाया पडायला आणि मग तिकडे प्रसाद पण देतात, मग प्रसाद पण घेतला. खूप भारी लागतो हा प्रसाद. तर घेतले याचे पार्सल ओपन करायला मी. तर घरात बघता बघता एक रील्स बघितली, तर बरं चल त्या शॉपला जाऊ. शॉपला आलो तर शॉपच बंद होता. तर बरं आलो तर बाहेर, तर चल कुठंतरी जाऊन बसू. तर गेलो बर्गर किंगला. ऍक्च्युली आम्हाला भूक नव्हती लागली, पण त्याला बरं टाइम स्पेंड करू म्हणून आलो होतो. आणि मग आलोय तर एक कॉफी घेतली आणि बसलो. 2 तास तरी बसलो असेल आम्ही. तिथून गेलो मेडिकलमध्ये, टूथब्रश घ्यायचा होता मला तर एक टूथब्रश घेता घेता एवढा सामान घेतला मी. तर अजून थोडा सामान पाहिजे होता, पण ब्लिंकिटवर जास्त स्वस्त मिळत होता म्हणून तो ब्लिंकिटवरून ऑर्डर केला. आणि मग ब्लिंकिट आमच्याच घराच्या खाली आहे, तर तिथंच वाट बघत बसलो होतो कामानी जवळ. घरी आलो आणि मग हा चारकोल मास्क घेतला आणि लावला. आणि मग अशा प्रकारे आपला ब्लॉग संपला. भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.